इयत्ता 8वी विषय इतिहास धडा 12वा स्वातंत्र्य प्राप्ती. प्रस्तावना. 1939 ते 1945 या दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय स्वातंत्र्याचा लढा व्यापक झाला होता. अनेक क्रांतिकारकांपासून ते सामान्य भारतीय जनतेपर्यंत सर्वजण या लढ्यात सहभागी झाले होते. 1942च्या छोडो भारत चळवळीने भारताच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा जोर वाढला होता. त्यामुळे त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे याची जाणीव ब्रिटिश राज्यकर्त्यांना झाली. त्या दृष्टीने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी ब्रिटिश सरकारने केलेल्या विविध योजनांची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. मुस्लिम लीगची स्थापना. मुलांनो, राष्ट्रीय सभेची उभारणी ही धर्मनिरपेक्षतेच्या तत्वावर झाली होती. राष्ट्रीय सभेने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या राष्ट्रीय आंदोलनात सर्व जाती धर्मांचे लोक सामील झालेले होते. ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली होती. तिला रोखणे इंग्रजांना अशक्य वाटू लागल्याने ती कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी फोडा आणि राज्य करा या नीतीचा अवलंब केला. त्याचा परिणाम मुस्लिम लीगची स्थापना होण्यात झाला. मुस्लिम लीगने या चळवळीला पाठिंबा दिला नाही. राष्ट्रीय सभा ही हिंदूंची संघटना आहे, तिच्यापासून मुसलमानांचा काहीही फायदा होणार नाही असा प्रचार बॅरिस्टर जिना व लीगने केला. यावेळी लीगने इंग्रजांशी सहकार्य केले. इंग्रजांनाही राष्ट्रीय चळवळ दडपून टाकावयाची असल्याने त्यांनी लीगचे सहकार्य आनंदाने स्वीकारले. सुप्रसिद्ध मुस्लिम कवी डॉक्टर मुहम्मद इक्बाल हे इसवी सन 1930च्या मुस्लिम लीगच्या अलाहाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रथमच स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राचा विचार मांडला. पंजाब, वायव्य सरहद्द प्रांत, सिंध व बलुचिस्तान यांचे एकत्रीकरण करून व स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यात यावे असा विचार त्यांनी मांडला. पाकिस्तान हा शब्द रहमत खान या केम्ब्रिज विद्यापीठातील विद्यार्थ्याने नाव और नेव्हर नावाच्या पुस्तकात वापरला होता. तर बॅरिस्टर महम्मद अली जिना यांनी द्विराष्ट्र सिद्धांत मांडून पाकिस्तान या स्वतंत्र मुस्लिम राष्ट्राची मागणी केली. वेव्हेल योजना. हिंदुस्थानात राजकीय पेचप्रसंग वाढत असताना त्यावेळचे इंग्लंडचे पंतप्रधान चर्चिल यांनी वेव्हेल योजना भारतीयांना देऊन एक पाऊल पुढे टाकले. 14 जून 1945 रोजी भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड वेव्हेल यांनी एक योजना तयार केली. ती वेव्हेल योजना म्हणून ओळखली जाते. या योजनेत पुढील काही तरतुदी होत्या. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित व अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम या धर्मीयांची सदस्य संख्या समान राहील. अशा काही प्रमुख तरतुदी वेव्हेल योजनेत होत्या. या योजनेवर विचार करण्यासाठी व त्या संदर्भातील काही प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी वेव्हेल साहेबांनी 25 जून 1945 रोजी सिमला येथे परिषद बोलावण्याचे ठरविले. त्यासाठी भारतातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावले होते. राष्ट्रीय सभेने आपले प्रतिनिधी म्हणून मौलाना अब्दुल कलाम आझाद यांना पाठविले होते. तर मुस्लिम लीगचे प्रतिनिधी म्हणून बॅरिस्टर जिना बैठकीस हजर होते. बॅरिस्टर जिनांनी अडवणुकीची भूमिका घेतली. व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा असा बॅरिस्टर जिनांनी आग्रह धरला. राष्ट्रीय सभेने त्याला विरोध केला. राष्ट्रीय सभा ही राष्ट्रीय संघटना होती. तिला हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, पारशी, शीख इत्यादी धर्मांचे प्रतिनिधी पाठवण्याचा नैतिक हक्क होता. पण बॅरिस्टर जिना यांच्या भूमिकेमुळे 14 जुलै 1945 रोजी परिषद अपयशी होऊन ती बरखास्त झाल्याचे वेव्हेल यांनी जाहीर केले. अशा प्रकारे वेव्हेल योजना यशस्वी होऊ शकली नाही. त्रिमंत्री योजना. सिमला परिषद अयशस्वी झाली होती. दुसरे महायुद्ध नुकतेच संपले होते. अशा वेळी भारताला स्वातंत्र्य देण्यास ब्रिटिश राज्यकर्ते अनुकूल बनले होते. इंग्लंडचे प्रधानमंत्री ॲटली यांनी 15 मार्च 1946 रोजी इंग्लंड पार्लमेंटमध्ये घोषित केले की हिंदुस्थानला शक्य तितक्या लवकर पूर्ण स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे. कारण 1946चा हिंदुस्थान म्हणजे 1920चा
किंवा 1930चा एवढेच काय 1942चाही हिंदुस्थान राहिलेला नाही. तसेच आम्ही भारतीय जनतेचा भारतीय संविधान तयार करण्याचा अधिकार मान्य करीत आहोत. तसेच अल्पसंख्याकांच्या रक्षणाकडे आम्ही जरूर लक्ष देऊ. परंतु अल्पसंख्याकांचे प्रश्न भारतीय स्वातंत्र्याच्या आड येणार नाहीत व अल्पसंख्याकांना बहुसंख्याकांच्या प्रगतीची वाट रोखून धरता येणार नाही. 1946च्या मार्चमध्ये पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स आणि एव्ही अलेक्झांडर या ब्रिटिश मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भारताच्या संदर्भात इंग्लंडची योजना भारतीय नेत्यांसमोर मांडली. त्या योजनेला त्रिमंत्री योजना असे म्हणतात. त्रिमंत्री शिष्टमंडळाने प्रथम व्हॉइसरॉयच्या कार्यकारी मंडळाच्या सभासदांशी चर्चा करून हिंदी समस्या काय व कोणत्या आहेत ते समजून घेतले. पुढचे काम म्हणजे हिंदुस्थानातील राजकीय संघटना व नेते यांच्याशी चर्चा करून सर्वांना मान्य होईल असा तोडगा काढणे हे होते. त्यासाठी त्रिमंत्री शिष्टमंडळ कामास लागले. त्यांनी 472 नेत्यांच्या मुलाखती घेतल्या, परंतु बॅरिस्टर जिनांनी आपला आग्रह सोडला नाही. जिनांच्या मते हिंदुस्थान हे एक राष्ट्र कधी नव्हते. मुस्लिम संस्कृती ही भारतीय संस्कृतीहून भिन्न असल्याने मुस्लिम हे एक राष्ट्र आहे व राष्ट्र म्हणून अस्तित्वात येण्याचा त्यांना हक्क आहे. तर जिनांच्या या मताच्या अगदी विरोधी मत राष्ट्रीय सभेचे होते. त्यांचा देशाच्या फाळणीला पूर्ण विरोध होता. त्यामुळे काँग्रेस व लीग या दोघांना पसंत असलेला तोडगा निघणे शक्य न झाल्याने त्रिमंत्र्यांनी शेवटी 16 मे 1946 रोजी आपली योजना जाहीर केली. या योजनेतील काही तरतुदी राष्ट्रसभेला मान्य नव्हत्या. तसेच मुस्लिमांचे स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची तरतूद या योजनेत नाही, म्हणून मुस्लिम लीगही असंतुष्ट होती. यामुळे त्रिमंत्री योजना पूर्णतः मान्य झाली नाही. प्रत्यक्ष कृती दिन. पाकिस्तान निर्मितीची मागणी पूर्ण होत नसल्याचे पाहून मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती करण्याचे ठरवले. बॅरिस्टर जिनांनी आता मुसलमानांनी पाकिस्तानच्या निर्मितीसाठी प्रत्यक्ष कृती करावी असा आदेश दिला. त्यानुसार 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून पाळण्याचे मुस्लिम लीगने जाहीर केले. बंगाल व सिंध या ठिकाणच्या मुसलमान मंत्रिमंडळांनी तर या दिवशी सार्वत्रिक सुट्टीच जाहीर केली. या दिवशी मुस्लिम लीगच्या अनुयायांनी हिंसक मार्गाचा अवलंब केला. देशामध्ये विविध ठिकाणी हिंदू मुस्लिम दंगली झाल्या. बंगाल प्रांतात नोआखाली येथे भीषण कत्तली झाल्या. हा हिंसाचार थांबविण्यासाठी गांधीजी आपल्या प्राणाची कोणत्याही प्रकारची पर्वा न करता बंगाल प्रांतात गेले. तेथे त्यांनी शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. हंगामी सरकारची स्थापना. देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात हिंसाचार चालू होता. अशावेळी व्हॉइसरॉय वेव्हिल यांनी हंगामी सरकारची स्थापना केली. पंडित जवाहरलाल नेहरू हे या सरकारचे प्रमुख होते. हंगामी सरकारमध्ये सामील न होण्याचा निर्णय सुरुवातीच्या काळात मुस्लिम लीगने घेतला होता. लीगने हंगामी सरकारात यावे म्हणून व्हॉइसरॉय प्रयत्न करत होते. काही काळानंतर मुस्लिम लीग हंगामी सरकारमध्ये सामील झाली. राष्ट्रीय सभा व मुस्लिम लीग यांच्या मंत्रिमंडळात सहकार्य राहू शकले नाही. मुस्लिम लीगच्या नेत्यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे हंगामी सरकारचा कारभार सुरळीत चालू शकला नाही. माउंटबॅटन योजना. 20 फेब्रुवारी 1947 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान ॲटली यांनी इंग्लंड पार्लमेंटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इंग्लंड हिंदुस्थानावरील आपली सत्ता जून 1948 पूर्वी सोडेल. भारतात सत्तांतर होणार होते. भारतातील सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर लॉर्ड माउंटबॅटन यांची भारताचे व्हॉइसरॉय म्हणून मार्च 1947 मध्ये नियुक्ती केली गेली. लॉर्ड माउंटबॅटन यांनी भारतात आल्यावर भारतातील प्रमुख नेत्यांसोबत विचारविनिमय केला. त्यांना कळून चुकले की फाळणीशिवाय आता अन्य पर्याय उरलेलाच नाही. महात्माजींनी फाळणीला विरोध केला. तरीही लॉर्ड माउंटबॅटन यांनी 2 स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती करण्याची योजना तयार केली. राष्ट्रीय सभेचा फाळणीस विरोध होता. देशाचे ऐक्य हा राष्ट्रीय सभेच्या भूमिकेचा मूळ आधार होता. परंतु मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या निर्मितीचा अट्टहास धरला होता. जातीय दंगलीने देशातील परिस्थिती भयानक होऊ लागली होती.
राष्ट्रसभेचे नेते नेहरू व पटेल यांनाही फाळणीशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता. त्यामुळे राष्ट्रसभेने अत्यंत नाईलाजाने फाळणीच्या निर्णयाला मान्यता दिली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा. माउंटबॅटन यांच्या योजनेच्या आधारे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे विधेयक इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये ॲटली सरकारने मांडले. अवघ्या 14 दिवसात तो दोन्ही सभागृहांनी मंजूर करून 18 जुलै 1947 रोजी त्याचे कायद्यात रूपांतर झाले. त्यातील काही प्रमुख कलमे पुढीलप्रमाणे होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत व पाकिस्तान ही 2 स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात येतील. 15 ऑगस्ट 1947 नंतर हिंदुस्थानातील कोणत्याही प्रदेशावर इंग्लंड सरकारचा कोणताही अधिकार राहणार नाही. संस्थानांवरील ब्रिटिशांची मालकी संपुष्टात येईल. तसेच ब्रिटिश सरकारचे संस्थानांशी झालेले सर्व करार रद्द करण्यात येतील. संस्थानांनी भारत अगर पाकिस्तान यांच्यात सामील व्हावे अगर स्वतंत्र राहावे, अशा प्रकारच्या तरतुदी भारताच्या स्वातंत्र्याच्या कायद्यात करण्यात आल्या. स्वातंत्र्य प्राप्ती. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. मध्यरात्री घड्याळात 12चे ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज फडकावला. 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारत स्वतंत्र झाला. असंख्य हुतात्म्यांनी, क्रांतिकारकांनी व स्वातंत्र्यवीरांनी उरी बाळगलेले कित्येक वर्षांचे स्वातंत्र्याचे स्वप्न पुरे झाले. मुलांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्याचा पुरेपूर आनंद देशवासियांना घेता आला नाही. देशाच्या फाळणीच्या वेळी झालेल्या भयानक हिंसाचारामुळे भारतीय जनता दुःखी होती. स्वातंत्र्यासाठी दिवस-रात्र झटणारे महात्मा गांधी स्वातंत्र्य सोहळ्यात सहभागी न होता बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जीवाचे रान करत होते. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या 6 महिन्यात म्हणजे 30 जानेवारी 1948 रोजी नथुराम गोडसे याने गांधीजींना गोळ्या घालून त्यांची निर्घृण हत्या केली. हिंदू मुस्लिम यांच्यातील ऐक्य टिकवण्यासाठी गांधीजी अहोरात्र झटले. शेवटी त्याचसाठी त्यांनी आपले प्राण गमावले.